जो देवाला शरण येतो तो सर्व गोष्टींना तोंड देऊ शकतो, कारण देव त्याची काळजी घेणार असतो. काय आपण देवाला शरण गेला आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, देवाचे वचन म्हणते की परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधीही न बदलणारा देव आहे. जेव्हा आम्ही आमचा इतिहास पाहू किंवा आमच्या जीवनातील जुना कालावधी पाहू, त्यावेळेस आम्हाला या वचनाची प्रचिती येते. देव आमच्यावर त्याच्या चांगुलपणाचा वर्षाव करणारा देव आहे. त्याची अद्भुत कृत्ये पाहून आम्हाला त्याचे उपकार स्मरण करणे आवश्यक आहे. प्रियांनो, नेमक्या याच गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. माझी खात्री आहे की अध्ययन करण्यासाठी आपण तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही स्तोत्रसंहिता ह्याच्या 104 अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे सृष्टीच्या उत्पन्नकर्त्या, निर्माणकर्त्या परमेश्वराची उपकार स्तुती. हे निसर्गाचे स्तोत्र आहे. पहिलं वचन वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परम थोर आहेस. सृष्टीकर्ता परमेश्वराविषयी हे स्तोत्र सांगते. परमेश्वराच्या अद्भुत बुद्धी, सामर्थ्याचे, बलप्रताप यांचे वर्णन करून त्याबद्दल त्याची स्तुती करणारे हे स्तोत्र आहे. दुसरं वचन, तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करीतोस, कनातीप्रमाणे आकाश विस्तारितोस. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातील 3 ते 5 या वचनांमध्ये आपण वाचतो, तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. श्रोत्यानो, परमेश्वर या सृष्टीतल्या सर्व गोष्टींचा, प्राण्यांचा उत्पन्नकर्ता आहे. हेच या स्तोत्रकर्त्याला सांगायचे आहे. आणि त्याच्या निर्मितीचे जे उत्पत्तीच्या पुस्तकातील वर्णन आहे, तसेच या स्तोत्रातलेही वर्णन आहे. तिसऱ्या वचनात तो म्हणतो, आपल्या मांड्याच्या तुळ्या जलांच्या ठाई बसवितोस, मेघांना आपला रथ करीतोस, वायूच्या पंखावर आरोहण करून जातोस. उत्पत्तीच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वर काय म्हणाला ते आपण उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 6व्या वचनात वाचतो. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळा हो, व ते जलास दुभागणारे हो. त्यानंतर 104 स्तोत्र 5 आणि 6 वचनांमध्ये तो म्हणतो, तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादिले, पर्वतांवर जले स्थिर राहिले. श्रोत्यानो, उत्पत्तीच्या तिसऱ्या दिवशी परमेश्वर काय म्हणाला ते उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 9व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. मग देव बोलला, आकाशाखाली जलांचा एके स्थळी संचय हो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. परमेश्वराने पाणी, जमीन, प्रकाश सर्व काही अस्तित्वात आणले. परमेश्वर या सर्व निर्मितीवर अधिकार गाजवतो. त्याने जमीन व पाणी ह्यांना विभागले. 7 आणि 8 वचने पहा काय सांगतात. तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली. ती पर्वतांवरून जाऊन खाली खोऱ्यातून वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमिलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. परमेश्वराच्या अधिकाराखाली सर्व जलाशय आहेत. तेही त्याच्या आज्ञेनुसार वागतात. स्तोत्रकर्ता या गोष्टीवर भर देत आहे की प्रभू परमेश्वर अखिल सृष्टीचा निर्माण करत आहे आणि सर्व काही त्याने आपल्या बुद्धी सामर्थ्याने निर्माण केले. स्तोत्रकर्ता पुढे देवाने केलेल्या निर्मितीचे सुंदर वर्णन करतो व परमेश्वराचे सार्वभौमत्व सिद्ध करतो. परमेश्वराचा अधिकार काळावरही आहे हे तो आम्हाला सांगतो. 19 वचन पहा काय म्हणते. 104 स्तोत्र 19 वचन. त्याने कालमान समजण्यासाठी चंद्र नेमिला, सूर्य आपला अस्तसमय समजून घेतो.
मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासून मानव कालमान मोजण्यासाठी चंद्राची भ्रमणे लक्षात घेत आला आहे. पृथ्वीवरील पीक, पाणी व हंगामाचे दिवस चंद्र व सूर्य यांच्यावर अवलंबून राहत आलेले आहेत. अजूनही आमच्या अनेक गोष्टी अमावस्या व पौर्णिमेवर अवलंबून असतात आणि त्यासाठी मूळ असलेल्या चंद्र व सूर्याची निर्मिती प्रभू परमेश्वराने केली. 5व्या दिवशी परमेश्वराने कशाची निर्मिती केली? त्याने पृथ्वीवरील प्राणी अस्तित्वात आणलेत. स्तोत्रकर्ता 104 स्तोत्राच्या 25 आणि 26व्या वचनामध्ये आम्हाला सांगतो. 104 स्तोत्र 25 आणि 26 वचने. हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे. त्यात लहान मोठे असंख्य जलचर विहार करीतात. पहा, त्यात गलबते चालतात. त्यात क्रीडा करण्यासाठी तो निर्माण केलेला लिव्याथान तेथे आहे. श्रोत्यानो, असेच वर्णन उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेले आहे. उत्पत्तीचे पुस्तक 1 अध्याय 20 वचन सांगते, मग देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून अंतराळात पक्षी उड्डाण करोत. त्याप्रमाणे महासमुद्र व जलाशय जलचरांनी भरून गेले. आता मानवाविषयी काय? 30व्या वचनात पहा, तो काय म्हणतो? तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. श्रोत्यानो, सर्व जीवधारी प्राण्यांचा श्वास परमेश्वरापासून आहे. परमेश्वरच त्यांना जीवन देतो. आता मानवाला ह्या पृथ्वीवर आणण्यात येणार होते. त्याच्याकरिता निवासस्थान तयार होते. परमेश्वर स्वतः निर्माण करता आहे व कोणत्याही गोष्टीची निर्मिती करायला त्याला साधन सामग्रीची गरज भासत नाही. तो ती शून्यातूनही करू शकतो. म्हणून तो 31व्या वचनात म्हणतो, परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद हो. परमेश्वराने जेव्हा आपले निर्मितीचे कार्य संपवले तेव्हा त्याने त्या निर्मितीकडे दृष्टिक्षेप टाकला व सर्व काही चांगले आहे असे त्याला वाटले. हा निर्माणकर्ता प्रभू परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. त्याच्याविषयी स्तोत्र करता 32 आणि 33 वचनांमध्ये म्हणतो, तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते. तो पर्वतास स्पर्श करीतो तेव्हा ते धुमसतात. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. परमेश्वराची स्तुती करणे, त्याचे गुणगान गाणे हाच मानवाच्या जीवनामागचा हेतू आहे. परमेश्वराने मानवाला या पृथ्वीवर ठेवले आणि त्याचा एकच उद्देश होता की मानवाने त्याच्या नावाची स्तुती करावी, त्याचे गुणगान गावे. पण किती प्रमाणात तो साध्य झाला? स्तोत्रकर्त्याला परमेश्वराचे गुणगान गाण्यात अतिशय आनंद वाटतो आणि ही आपण केलेली उपकार स्तुतीची प्रार्थना परमेश्वरासमोर स्वीकारली जाओ अशी त्याची इच्छा आहे. 34व्या वचनात तो म्हणतो, मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. श्रोत्यानो, तसेच तो पुढे पृथ्वीवरून पातकी नष्ट होत, यापुढे दुर्जन ना उरोत. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, परमेश्वराला स्तवा असे म्हणतो. मानवाने पाप केले म्हणून परमेश्वर आता काय करणार? मानवाच्या पातकामुळे परमेश्वर त्याला पृथ्वीवरून काढून टाकेल. परंतु जे ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे न्याय ठरले आहेत, ज्यांच्या अपराधांवर परमेश्वराने पांघरून घातले आहे, ते परमेश्वराजवळ सर्व काळ राहणार आहेत. ही विश्वासणाऱ्यांसाठी एक गौरवी आशा आहे. ही पृथ्वी मानवाचे नेहमीचे निवासस्थान नाही. परमेश्वर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेणार आहे. आमच्याकरिता दुसरा पत्ता त्यांनी राखून ठेवला आहे. आता आपण 105 आणि 106 ही 2 स्तोत्रे थोडक्यात पाहणार आहोत. ही स्तोत्रे इस्रायलच्या इतिहासाची उजळणी करणारी आहेत. त्यापैकी 105 हे स्तोत्र अब्राम ते मोशे यांच्या काळातील इतिहासाविषयी देवाची स्तुती करणारे गीत आहे. हे स्तोत्र दाविदानेच लिहिले असा माझा विश्वास आहे. कारण श्रोत्यानो, या स्तोत्राचा पहिला भाग जेव्हा दाविदाने यरुशलेमेत देवाचा निवास मंडप आणला त्यावेळेसचे जे इतिहासाच्या पहिल्या पुस्तकातले वर्णन आहे त्या वर्णनाशी मिळता जुळता आहे. हा वृत्तांत इतिहासाच्या पहिल्या पुस्तकातील 16व्या अध्यायाच्या 8 ते 22 या वचनांमध्ये आम्हाला आढळतो. आता आपण स्तोत्र 105 ह्याची पहिली 5 वचने वाचूया. स्तोत्र 105 पहिली 5 वचने. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. स्तोत्रकर्ता इस्रायलाच्या इतिहासाच्या उजळणीची सुरुवात परमेश्वराच्या स्तुतीने करतो आणि तो ऐकणाऱ्यांनाही परमेश्वराची स्तुती करण्याचे आव्हान करतो. अब्रामाच्या वंशजापासून तो सुरुवात करतो आणि देवाने अब्राम, इसाक व याकोब यांच्याबरोबर जो करार केला त्या कराराची तो आठवण करतो आणि मग योसेफ व त्याचे वंशज व मिस्रातून त्यांची सुटका यांचीही तो क्रमवार उजळणी करतो. 23 वचन वाचूया. 105 स्तोत्र 23 वचन. नंतर इस्रायल मिसर देशात आला. याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. आणि मग श्रोत्यानो, त्याच्या लोकांना मिस्री लोक छळू लागले. स्तोत्रकर्ता त्याविषयी 26 आणि 27 या वचनांमध्ये सांगतो, त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठविले. त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखविली. परमेश्वराने आपल्या लोकांकरिता जी महान कृत्ये केली, त्यांच्याविषयी जी अपार कृपा त्याने दाखविली, त्याची उजळणी स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी केली आहे. परमेश्वराने आपले सामर्थ्य व आपली त्यांच्यावरची प्रीती प्रकट केल्यानंतर काय झाले याचे मनोरंजक वर्णन स्तोत्रकर्त्याने पुढच्या एका वचनात केले आहे. 38 वचन वाचूया. त्यांच्या जाण्याने मिस्री लोकास आनंद झाला, कारण त्यांचे भय त्यांना पडले होते. आमच्या जीवनातील परमेश्वराचे कार्य हे इतरांसाठी त्याची साक्ष बनते. तसेच त्यावेळेसही झाले. परमेश्वराने महान सामर्थ्य इस्रायली लोकांच्या बाजूने आहे हे पाहून मिस्री लोकांना त्यांचे भय पाडले. श्रोत्यानो, जर तुम्ही तुमच्या गत आयुष्याकडे पाहून परमेश्वराचे गौरव करू शकत नसाल तर कुठेतरी काहीतरी बिघडलेले आणि चुकलेले आहे. आता यानंतरचे म्हणजे 106 स्तोत्र इस्रायली लोकांच्या रानातील भटकंतीचे वर्णन करते. हे एक लांबलचक ऐतिहासिक आहे, ज्याच्याद्वारे गणनेच्या विभागाचा अंत होतो. हे स्तोत्राचे पहिले वचन आपण आता बघूया. स्तोत्रसंहिता 106 अध्याय पहिले वचन. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. याही स्तोत्राची सुरुवात परमेश्वराच्या उपकार स्मरणाने होते. या स्तोत्रातल्या इस्रायलाच्या इतिहासाच्या उजळणीतून परमेश्वराची दया व मानवाचा बंडखोरपणा या गोष्टी ठळकपणे दिसतात. देवाचे राज माझ्या
परमेश्वराने इस्रायली लोकांना प्रेमाने चालवले व कशा प्रकारे त्याने त्यांची काळजी घेतली हे सर्व आम्हाला या स्तोत्रातून स्पष्ट दिसते. परंतु त्याच वेळेस इस्रायली लोकांची अवज्ञा, त्यांचा बंडखोरपणाही स्पष्ट दिसतो. आमच्यामध्ये व यहुदी लोकांमध्ये फारसा काही फरक नाही. आम्हीही स्वतः देवाची अवज्ञा करणारे, त्याच्या विरुद्ध बंड करून त्याच्या विरुद्ध अपराध व कुरकुर करणारे आहोत. आम्हालाही पश्चातापाची गरज आहे. हे स्तोत्र पाप कबुलीविषयी बोलते. स्तोत्रसंहिता 106च्या 6व्या वचनात तो म्हणतो, आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे, आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. प्रिय श्रोत्यानो, स्वतःची पापे पदरात घेणे, स्वतःचे अपराध कबूल करणे यासाठी नम्रतेची गरज असते. जी व्यक्ती स्वतःविषयी प्रामाणिक आहे व जिच्यामध्ये नम्रता आहे, ती व्यक्ती स्वतःचे दोष पदरी घ्यायला कुचराई करीत नाही. आणि हे दोष आम्हाला मानवासमोर नाही तर आमच्या सर्व सामर्थ्यशाली निर्माणकर्त्यासमोर कबूल करायचे आहेत. आणि तसे करण्यात आमचेच कल्याण आहे. आमच्या आत्म्याचा नाश होण्याने परमेश्वराचे काही नुकसान होणार नाही. नुकसान तर आमचेच होईल. म्हणून आमच्या कृपाळू परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रतिदिनी येणे आमच्या हिताचे आहे. कारण आम्ही सर्व जग मिळवले व आमचा आत्मा गमावला तर त्यात काय फायदा आहे? काय आपल्या गतजीवनाकडे पाहिल्यानंतर आपणाला काही गोष्टी अशा आढळतात का की ज्याकरिता आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ शकाल? जर आपण येशू ख्रिस्ताकडे वळला आहात तर येशू ख्रिस्ताद्वारे जे तारण आपणास प्राप्त झाले त्याकरिता परमेश्वराचे आभार माना. इस्रायलची असफलता आणि परमेश्वराची विश्वासयोग्यता ह्यामध्ये आम्हाला दिसते. आता श्रोत्यांनो, आपण पुढच्या स्तोत्राकडे वळूया. ते स्तोत्र आहे 107. परमेश्वर चांगला आहे ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि या स्तोत्राच्याद्वारे आतापर्यंत देवाच्या सेवकांना विशेष आशीर्वाद प्राप्त झाला आहे. आणि आजही देवाच्या लोकांना त्यामधून विशेष दिलासा प्राप्त होतो. अभ्यासाच्या सोयीकरिता आपण या स्तोत्राचे 4 भाग पाडूया. त्यापैकी पहिला भाग आहे परमेश्वराची तरतूद. तो यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो. पहिले ध्रुपद 3 वेळा पुन्हा पुन्हा आले आहे. 8व्या वचनात, 21व्या वचनात आणि 31व्या वचनात. वाचूया श्रोत्यानो 107 स्तोत्र, त्याची पहिली 2 वचने. तो म्हणतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारलेले जन असे म्हणोत, कारण त्याने त्यास शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे. आम्ही जे परमेश्वरावर भाव ठेवणारे लोक आहोत ते आम्ही असे म्हणण्याची गरज आहे की तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तुम्ही जर खरे ख्रिस्ती असाल तर तुम्हाला असे म्हणण्याची गरज आहे. तक्रार, कुरकुर करणे किंवा टीका करणे सोडून द्या. परमेश्वर किती चांगला आहे इतरांना सांगा. तो चांगला आहे, परंतु आजच्या जगात त्याच्याविषयी खूप खूप गैरसमज आहेत. त्याच्याजवळ न येताच लोक त्याच्याविषयी गैरसमज करून घेतात. त्याला न ओळखता, न जाणता त्याला दोष देतात, त्याला नावे ठेवतात. त्याच्या बाजूने सत्य बोलणारे थोडेच लोक आहेत. तुम्ही देवाच्या इतर कल्पनांचा विचार करा. लोकांना तारणारा देव माहीत नाही, त्यांना संहार करणारा देव माहीत आहे. ज्याला तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही आस्था नाही, रुची नाही, तो त्यांच्यावर प्रीती करीत नाही. आजच्या सुसंस्कृत माणसाकडे पहा, त्याच्याही मनात देवाविषयी चुकीच्या कल्पना आहेत. परमेश्वर एक उत्तम मित्र, उत्तम शिक्षक आहे ही कल्पना त्याला समजत नाही, कारण त्याच्या मनात देवाविषयी सर्व चुकीच्या कल्पना भरलेल्या आहेत. काहींना वाटतं देवाला संतोष देणे फार कठीण गोष्ट आहे. काहींना वाटतं की त्यांच्या चुका, त्यांचे अपराध दाखवून त्यांना पकडण्यासाठी टपून बसलेला तो एक पोलीस आहे. होय श्रोत्यानो, अनेक प्रकारचे गैरसमज परमेश्वराविषयी लोकांच्या मनात आहेत. ते परमेश्वर आपल्या वचनाच्याद्वारे दूर करू इच्छितो. देवाचे तारलेले लोक, त्याच्या कृपेचा अनुभव घेतलेले लोकच केवळ तो चांगला आहे असे म्हणू शकतात. प्रभू परमेश्वराविषयी ही एक जाहिरात नाही, हे एखादे घोष वाक्य नाही किंवा नेहमी म्हटले जाणारे एक साधारण वाक्य नाही. देव चांगला आहे ही एक सत्य परिस्थिती आहे. 107 स्तोत्र 3ऱ्या वचनात तो म्हणतो, आणि निरनिराळ्या देशातून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण ह्या देशांकडून आणून एकवट केले आहे. प्रभू परमेश्वर लोकांना 4ही दिशांकडून आणून एकत्र करीत आहे. हे लोक कोण आहेत? हे लोक अर्थातच इस्रायली लोक आहेत. 4 ते 7 वचने पहा. काही जण अरण्यात वैरान प्रदेशातील वाटेने भटकले, त्यास वस्तीचे नगर आढळले नाही.
ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले. श्रोत्यानो, तुम्ही जुन्या करारातील पहिली 5 पुस्तके काळजीपूर्वक वाचली असतील किंवा त्यांचा आमच्याबरोबर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की यहुदी लोकांच्या पापामुळे त्यांना रानात भटकावे लागले. त्यांच्या कुरकुरीमुळे, अविश्वासामुळे आणि बंडखोरपणामुळे परमेश्वराने त्यांना तसे होऊ दिले. ते जर परमेश्वरापासून दूर गेले तर त्यांची तशी स्थिती होईल हे परमेश्वराने त्यांना अनुवादाच्या पुस्तकात सांगितले होते. अनुवादाचे पुस्तक 28 अध्याय 64 आणि 65 वचने. अनुवाद 28 अध्याय 64 आणि 65 वचने. पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत देशोदेशीच्या लोकांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करेल आणि तेथे राहून तुला आणि तुझ्या पूर्वजास अपरिचित अशा काष्ट पाषाणमय अन्य देवांची भक्ती तू करशील, त्या राष्ट्रात तुला स्वास्थ्य प्राप्त व्हायचे नाही. तुझ्या पायाच्या तळव्यास आधार मिळावायचा नाही, तर तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील. तुझे नेत्र निस्तेज होतील व तुझा जीव झुरत राहील असे परमेश्वर करेल. यहुदी लोकांची शतकानुशतके ही स्थिती राहत आली आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या तेव्हा तेव्हा त्यांच्यावर अशी वेळ आली. परंतु परमेश्वर त्यांना पुन्हा एकदा एकत्रित करणार आहे व त्यांना त्यांच्या भूमीत स्थापण्याविषयीचे आपले अभिवचन तो पूर्ण करणार आहे. देवाच्या लोकांच्या जीवनात देवाच्या तरतुदीचे हे एक सुंदर चित्र आहे. श्रोत्यानो, हे स्तोत्र आज तुम्हाला आणि मला सुद्धा लागू पडते. आता आपण या स्तोत्राच्या दुसऱ्या भागात परमेश्वराच्या क्षमेचे चित्र पाहणार आहोत. तो बंदिवानांना, कैद्यांना मुक्त करतो हे ते चित्र आहे. हे स्तोत्र स्तुतीने सुरू होते. ह्याचे 8वे वचन आपण वाचूया. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. हे वचन या स्तोत्राच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला येते. या पुढच्या भागामध्ये परमेश्वर बंदिवानांना कशा प्रकारे मुक्त करतो ते व बंदिवासात असलेला मानव याचे चित्र आम्हाला पाहायला मिळेल. तसेच इस्रायलावर जो मोठा छळाचा काळ येणार आहे त्याचेही त्यामध्ये वर्णन आहे. 10वे वचन वाचूया. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्यू छायेत बसले होते. हे तर कैद्यांचे हुबेहूब चित्र आहे. त्यांच्या वाट्याला फुलांची शय्या व सुग्रास भोजन नसते, तर अंधकार, कदान्न आणि मृत्यूची छाया त्यांच्या वाट्याला असते. तो पुढे 14 ते 16 या वचनांमध्ये म्हणतो, त्याने त्यास अंधकारातून व मृत्यू छायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत, कारण त्याने पितळेची दारे फोडिली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले. प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाचा अभ्यास करताना आपण पाहिले की परमेश्वराने पेत्राला आणि पॉल व सिला यांना तुरुंगाचे दरवाजे उघडून बाहेर काढले. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. त्याने आम्हाला पाप व मृत्यू यांच्या बंधनातून मुक्त केले आहे. श्रोत्यांनो, त्यासाठी परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त ह्याला पृथ्वीवर पाठवले. यशायाचे पुस्तक 61 अध्याय 1 आणि 3 वचनात वचन आम्हाला सांगतं, प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे, कारण दिनास सुवार्ता सांगायला यहोवाने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयाच्या लोकास पट्टी बांधायला, पाडाव केलेल्या सुटका व बंदिवानास मोकळी गाजवून सांगायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्यांनी मला पाठवले आहे. होय श्रोतांनो, पाप व सैतान यांच्या बंधनातून आम्हाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला. त्याने आमच्या वाटेची शिक्षा स्वतःवर घेतली. 21 आणि 22 वचनांमध्ये तो म्हणतो, परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. ते त्याला उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पवत व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णवत. खरोखर श्रोत्यानो, परमेश्वराने आमच्याकरिता जे केले आहे त्याकरिता आम्हाला त्याची उपकार स्तुती करायची आहे. 23 आणि 24 वचनांमध्ये पुढे तो म्हणतो, जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करीतात, महासागरात उद्योगधंदा करीतात, ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये भर समुद्रात वाहतात. तुम्ही कधी समुद्र प्रवास केला असेल तर स्तोत्रकर्त्याचे हे सांगणे तुमच्या लक्षात येईल. नंतर 31 वचन पहा. तो म्हणतो,
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आम्ही त्याची उपकार स्तुती करायला हवी. जर श्रोत्यानो, आपली आणि त्याची ओळख नाही तर आपण ही उपकार स्तुती करू शकणार नाही. म्हणून त्याच्याशी ओळख करून घ्या. ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या जीवनात त्याला स्थान द्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल असते. आजचा प्रश्न: आजच्या अध्ययनानुसार कोणती स्तोत्रे इस्रायलच्या इतिहासाची उजळणी करणारी आहेत? ए. 105 व 106, बी. 104 व 105, सी. 106 व 107, डी. 103 व 104. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, परमेश्वर हा चांगला आहे. आताच आम्ही वचन वाचले आहे की परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. होय प्रियांनो, देव आमचा निर्माण करता, आमचा उद्धार करता आहे. म्हणूनच आपण पाहतो देव सातत्याने आमची काळजी घेत असतो. काय आम्ही त्याची ही दया जाणली आहे? काय आम्ही अजूनही बंडखोरी करून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो? आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. यावेळेस तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये घेतलेलं आहेस. होय प्रभूजी, तुझ्या सानिध्यामध्ये येणं आमच्यासाठी आशीर्वाद असे आहेत. परंतु बापा, आम्ही आमच्या बुद्धीनं वागण्याचा प्रयत्न करतो आणि प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर जातो, ह्याची जाणीव आम्हाला होत नाही. प्रभूजी, आम्ही अशी कृत्य करतो जी तुला आवडत नसतात. होय बापा, आणि म्हणूनच आज आम्हाला कळलेलं आहे की तुझ्यापासून दूर न जाणं आमच्यासाठी किती चांगलं आहे. होय बापा, तुझ्यामध्ये दृढतेने राहण्यासाठी आज आम्ही तुला विनंती करतो, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्यामधील सर्व उणीव तू काढून टाक आणि बापा तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला सिद्ध कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.